विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. आपण या प्रकरणातील अन्न साखळी, अन्न जाळे, पोषण पातळी, ऊर्जेचा मनोरा इत्यादींबाबत माहिती घेतलेली आहे. आता आपण पुढे बघूया जैवभू रासायनिक चक्र. विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र चक्रीय स्वरूपाचा असतो. सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. बघा आता, परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषक द्रव्यांचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. का चक्रीय असतो किंवा कसा चक्रीय असतो हे आता आपण बघूया. बघा, उत्पादक विविध पोषण द्रव्ये मातीतून मिळवून प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्माण करतात. या प्रक्रियेत ते असेंद्रिय पदार्थांचे सेंद्रिय कार्बनी पदार्थांमध्ये रूपांतर करतात. भक्षक हे अन्न खातात. बघा, आपल्याला चित्रामध्ये दाखवलेलं आहे, अन्न साखळी आपल्याला इथे दाखवलेली आहे. आपल्याला हे माहिती आहे की वनस्पती सूर्यप्रकाशापासून स्वतःचं अन्न तयार करतात आणि जे भक्षक आहेत ते त्यांना खातात. आणि एक एक पोषण पातळीमध्ये आपण बघितलेलं आहे की एक जो प्राणी आहे तो दुसऱ्याचा भक्ष होत असतो. मग अशा पद्धतीने भक्षक हे अन्न खातात. भक्षकांच्या विविध पोषण पातळीतून अन्न ऊर्जा संक्रमित केली जाते. ज्यावेळी उत्पादक किंवा भक्षक मृत पावतात तेव्हा त्यांच्या शरीरातील कार्बनी सेंद्रिय पदार्थ पुन्हा विघटक सजीवांकडून मातीत मिसळले जातात. शेवटच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतं बघा, तिथे एक प्राणी मेलेला आहे आणि बाकी सूक्ष्मजीवांकडून त्यांचं विघटन झालेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने त्यांच्या शरीरातील कार्बनी सेंद्रिय पदार्थ पुन्हा हे विघटकांकडून मातीत मिसळले जातात. तसेच प्राण्यांच्या मलमूत्र इत्यादींचे देखील विघटन करून त्यातून पोषद्रव्ये निर्माण करण्याचे कार्य विघटक करत असतात. आणि अशा पद्धतीने पोषण द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह हा चक्रीय स्वरूपाचा असतो. बघा आता, इथे आपल्याला एक आकृती दाखवलेली आहे. याच्यामध्ये जलावरण आणि वातावरण यांच्यामध्येही आंतरक्रिया होत असतात. त्याचबरोबर वातावरण आणि पर्यावरण यांच्यात वेगवेगळ्या आंतरक्रिया होत असतात. आणि शिलावरणाचे खडक, माती यांच्यामध्ये रूपांतर होत असते. अशा पद्धतीने ह्या प्रत्येक घटकांमध्ये आंतरक्रिया घडत असतात. आणि म्हणूनच पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रासायनिक चक्र असे म्हणतात. बघा, सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे अशा पद्धतीने रूपांतरण होत असते. त्यानंतर शिलावरण, वातावरण, जलावरण यांनी मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते. या प्रक्रियेमध्ये जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पोषण द्रव्यांचे चक्रीभवन हे गुंतागुंतीचे असते. तसेच ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर सुद्धा अवलंबून असते. आता आपण बघूया जैवभू रासायनिक चक्राचे प्रकार. जैवभू रासायनिक चक्राचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक वायुचक्र आणि दुसरं अवसादन चक्र. अवसादन चक्रालाच भूचक्र असे सुद्धा म्हणतात. आता आपण या चक्रांबद्दल माहिती घेऊया. बघा, वायुचक्रामध्ये मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळते. म्हणजे जे काही वायुरूप आहेत किंवा जे वायू आहेत ते पृथ्वीच्या वातावरणामध्ये आढळतात. आणि अवसादन किंवा भूचक्रामध्ये मुख्यपणे अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकामध्ये आढळते. आता हे वायुरूप पोषक द्रव्ये कोणती आणि हे अजैविक पोषक द्रव्ये कोणती जे मातीमध्ये आढळतात ते आपण बघूया. बघा, वायुचक्रामध्ये नायट्रोजन,
ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादींचा समावेश होतो. आणि अवसादन चक्रामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस अशा जमिनीतील इतर घटकांचा समावेश होतो. हे आपल्याला माहिती आहे. बघा, अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र हे वेगाने घडत असते. उदाहरणार्थ, एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे विसरण होते किंवा वनस्पतींकडून त्याचे शोषण केले जाते. हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम होत असतात. विविध जैवभू रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे असते. आता हे जैवभू रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे का असते हे आता आपण बघूया. बघा, निसर्गातील विविध जैवभू रासायनिक चक्रे अव्याहतपणे संतुलित स्वरूपात चालू असतात. यामुळे सेंद्रिय पदार्थांपासून असेंद्रिय घटक पुन्हा निसर्गात परत येतात. मातीतले जीवाणू आणि इतर विघटक या चक्रात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. जर ही जैवभू रासायनिक चक्रे असंतुलित झाली तर त्याचे परिणाम परिसंस्थेचे असंतुलन घडवून आणतील आणि परिसंस्थाच नष्ट होतील. आणि म्हणूनच विविध जैवभू रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. बघा, आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की वायुचक्र आणि अवसादन चक्र ही चक्रे, दोन्ही चक्रे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाही. का? तर बघा, उदाहरणार्थ, नायट्रोजन वायू रूपामध्ये वातावरणात आढळतो हे आपल्याला माहिती आहे. तर नायट्रोजन ऑक्साईड हे संयुगाच्या स्वरूपामध्ये मृदेत व अवसादामध्ये आढळते. त्याचप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपामध्ये मुख्यतः भूकवचातील दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा व चुनखडीमध्ये आढळतो. तर वातावरणामध्ये तो कार्बन डायऑक्साईड वायूच्या रूपामध्ये आढळतो. ठीक आहे. त्यानंतर सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यांमध्ये कार्बनचे अस्तित्व हे कमी काळ असते. एवढ्या गोष्टी तुम्ही जैवभू रासायनिक चक्राबद्दलच्या लक्षात ठेवायच्या आहे. प्रत्यक्ष 3 जैवभू रासायनिक चक्रांचे आपण प्रकार बघणार आहोत आणि त्यांचा अभ्यासही करणार आहोत पुढच्या भागामध्ये. आता आपण जो भाग शिकलो त्या भागाबद्दल किंवा त्या भागावर आधारित काही प्रश्न आपण बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे, खालील चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा. पोषक द्रव्यांचा किंवा पोषण द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह हा एकेरी वाहतूक गणला जातो किंवा मानला जातो. आत्ताच आपण बघितलं की पोषण द्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह कसा आहे? चक्रीय स्वरूपाचा. म्हणजे हे दिलेलं विधान हे चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधान पण माहिती आहे. मग ते चक्रीय स्वरूपाचा का आहे याबद्दलचं स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न दुसरा आहे, कारणे लिहा. विविध जैवभू रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे. आपण आत्ताच बघितलेलं आहे की जैवभू रासायनिक चक्रांचे जर संतुलन नसेल तर परिसंस्था असंतुलित होतील. हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानुसार तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे. दुसरं शास्त्रीय कारण आहे, पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो. याबद्दलही आपण सविस्तर चर्चा आपण केलेली आहे. त्यानुसार तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. प्रश्न तिसरा आहे, जैवभू रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करा. आता पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ह्या प्रश्नाचं नीट उत्तर लिहिता येईल. आणि प्रश्न चौथा आहे, सोदाहरण स्पष्ट करा. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो आणि का? बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऊर्जा प्रवाह हा एकेरी असतो हे बघितलं आहे आपण. आणि आता आपण बघितलं की पोषण द्रव्यांचा प्रवाह कसा असतो? चक्रीय स्वरूपाचा असतो. हा त्यांच्यामधला फरक आहे आणि तो का आहे आणि कसा आहे याबद्दलही आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. ठीक आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा.
आणि समजलेल्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा.